कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उठ उठ. यार पीटर, 2 मिनिटं लेट नाही होऊ शकत होतास का? आता आईने पारूचा चेहरा असा बघितला होता की तिचा होकार कळवणार होते, तेवढं तू उठवलास. अरे इथे एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आणि काय चाललंय तुझं हे सगळं रे? हे बघ, हे बघ. त्यांच्यापर्यंत ही बातमी कशी काय पोहोचली? त्याहीपेक्षा मोठा प्रॉब्लेम हा आहे की आईला सगळं कळलंय. काय? ही बातमी आईने वाचली आणि तिला कळलंय की तुम्ही दोघं त्या मंदिरात होतात. बरं बरं, डोंट वरी डोंट वरी. मी असंही आईला आज सगळं सांगणारच होतो. आईने तुला आणि पारूला बाहेर एका ठिकाणी बोलवलंय. आई शहरात आली आणि घरी नाही आली? अरे ती डायरेक्ट त्या प्रेसच्या ऑफिस मध्येच गेलीये, त्या प्रेसवाल्यांना जाब विचारायला. अरे यार, पारू, हा तू काल मंदिरात गेली होतीस? वय गेले होते. आदित्य दादा पण आले होते का तुझ्या सोबत? वय ही बघ काय बातमी छापून आली आज पेपर मध्ये, बघू. प्रिया मॅडम, आम्ही फक्त दर्शनासाठी गेलो होतो, बाकी काही नाही. पण मला कळत नाही ही अशी बातमी का छापून आली आहे. का छापून आलाय माहित नाही, पण हा फोटो पेपरमध्ये बघून आई खूप चिडल्या होत्या. काय? ज्यांनी हा पेपर प्रिंट केलाय त्या पेपरच्या ऑफिसमध्ये गेल्यात आई. आय एम शुअर त्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्या ना आदित्य सरांच्या नात्याबद्दल देवी यांना संशय तर आला नसेल ना? त्यात ही बातमी छापून आली आहे. तेव्हा काय बी कळना झालंय. हे बघ पारू, तू अजिबात घाबरू नकोस. मला माहिती तू काहीही चुकीचं करणार नाहीस. नक्कीच त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. आत्ता तुला आईंनी त्या प्रेसच्या ऑफिसमध्ये बोलवलंय. तू पटकन जातेस का? आई वाट बघत असतील तुझी. वय हा फॉन्ट आहे ना, हा व्यवस्थित करा. नमस्कार अहिल्या मॅडम. बोला. तुमची हिंमत कशी झाली या फोटो पेपर मध्ये छापायची? अभिनंदन मॅडम. तुमचा मुलगा प्रेमात पडल्याची सगळ्यात आधी न्यूज आमच्या पेपरनी कव्हर केली आहे. तुमच्या पेपरचा खप वाढावा म्हणून तुम्ही काय वाटेल त्या बातम्या छापाल? कोणी दिली ही बातमी? बोलवा त्याला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.